बॉन्ड ट्रॅक वरती पहिले षटक. सुयश कोळी मोहगावचा खर तर एक तेज तारावर गोलंदाज. बिग बॅटल देऊया बेस्ट ऑफ लक आणि वळूया मॅच कडे. काउंट डाऊन सुरू. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल. ओ पहिल्याच बॉल वरती धावा का. फलंदाज पाहायला मिळतोय मनोज भगत. लॉंग ऑनच्या वरतून फेकून दिलाय. एक टप्पा सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. तारीफ तेरी निकली है दिल. थँक्यू डीजे मास्टर. पहिल्याच बॉल वरती 4 धाव्याने अकाउंट ओपन केलाय. फलंदाज मनोज भगत द लेजंड ऑफ टीम कोंबड भुजे. पहिल्याच बॉल वरती चौकार ठोकलाय. सेकंड बॉल क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. फटका आला जवाब आहे. बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषा पार. मिळतील 2 बॉल वरती 2 चौकार. दोन बॉल आणि 2 चौकार. फक्त चौकांची भाषा बोलणारा मनोज भगत ऑन अ फायर. सुयश कोहली द यंगस्टार त्याच्या विरुद्ध खेळणारा आपण पाहतोय मनोज भगत 40 बस हा खेळाडू, पण तो आज तुटून पडलाय. सुयश कोहली याच्यावरती ओ असून एक क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. बॉल चाललाय पुन्हा सीमारेषा पार. 3 बॉल वरती 3 चौकार हॅट्रिक कंप्लीट केली मनोज भगत ऑन अ फायर. थँक्यू डीजे मास्टर. राकेश मोहिते, सिद्धू मडवी, प्रथमेश कोहली, त्यानंतर हा कोंबडभुज संघाचा टाण्या वाघ मनोज भगत. 3 बॉल वरती 3 चौकार ठोकतोय. जबरदस्त फटकेबाजी. द लेजंड ऑफ कोंबडभुज टीम आज मात्र नक्कीच आपल्या नावाची छाप सोडताना तोच धारारा ती दहशत पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्कर. जबरदस्त बॉल अक्षरशः वेगानं बेट केले या बॉल वरती. टोक रक्षण मध्ये त्याच्यातून फेकला होता. त्यानंतर डॉट बॉल. 3 चौकार खेळल्यानंतर चांगला कमबॅक. बॉल ट्रॅक वरती पाहतोय आपण सुयश कोहलीच्या माध्यमातून नक्कीच पाहतोय आपण. 3 बॉल 3 चौकार त्यानंतर डॉट. प्रचंड वेग या बॉल वरती नक्कीच पाहायला मिळाला. त्या वेगानं बीट केला त्या वेगाला उत्तर नव्हतं. अजून एक इनसाइड आउट अँड आउट ऑफ द ग्राउंड. बॉल पुन्हा एकदा 1-2 टप्प्यानं सीमारेषा पलीकडं. या षटकामध्ये 4था चौकार. थँक्यू फक्त चौकारांची आदेशबाजी. मनोज भगत सेट ऑन फायर. 4 चौकार या षटकामध्ये. अद्याप 1 बॉल बाकी आहे. त्यामध्ये खूप मागणं षटक. पण ट्रॅक वरती सुयशला पाहताय कमबॅक करावा लागेल सुयशाला, कारण 4 चौकार ठोकले गेत. बॉलला सोडला अक्षरशः. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अंतिम बॉल फेकला डॉट. 6 बॉलचा खेळ संपतोय. धावा लागत धपटला वरती 16 विदाउट लॉस. थँक्यू टीचर मास्टर. 6 बॉलचा खेळ संपलाय. धावा लागत धपटलं वरती 16. त्यामध्ये फक्त 4 आणि 4 ची भाषा बोलणारा मनोज भगत ऑन अ फायर. 6 बॉल मध्ये 16 कुठल्यात. 4 चौकार 2 बॉल डॉट. सुयशच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. सेकंड ओव्हर बॉल ट्रॅक वरती आपण पाहताय अजित कोहली. तर समोर
इन ऍक्शन स्ट्राईक इन वरती सुरेश भगत. समोर नवीन बॅट्समन सुरेशला पाहता सलामी वीर. बॉल ट्रॅक वरती सेकंड ओव्हर आपण पाहता अजित कोहली. 16 लागला स्कोर कार्ड होती. चांगले फटकेबाजी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करून आपल्या पुढण्याचं काम. 3 बॉल मध्ये 3 षटकार टोकले तर 1000 रुपये पारितोषिक. एस जितूबाई सोमासे साहेबांकडून 3 बॉल मध्ये 3 षटकार टोकले. फलंदाज सुरेश शेट्टी मध्ये नक्की सुवर्ण संधी असेल. 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. 3 बॉल ने 3 षटकार ठोकेल का, परंतु स्ट्राईक इन वरती 4 चौकार ठोकणारा मनोज भगतला आपण पाहताय. 17 धावा. स्लोवर 1 पिकायचा प्रयत्न आडव्या बाटने काव रिझन मध्ये काहीतरी फटका सजवलाय. सिंगल्स मिळाली या बॉल वरती. सिंगलने खरं तर टीमला पुढ्याचं काम करताना ठाऊ आहे. कारण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 16 आल्यात. आता सिंगल डबलने मध्ये नक्कीच टीमला पुढण्याचं काम करताना कारण अंतिम 3 षटक मध्ये नक्की तुमच्या हातामध्ये आहे. तिथं सुद्धा खरं तर तोडफोड फलंदाजी नक्कीच होईल यात मात्र शंका नाहीये. ओ बॅटची कडा पाठी मागे. विकेटचा पतंग पहिला धक्का बसलाय. सुरेश भगत बॅक टू द आउट. मोठी विकेट मोठा धक्का नक्कीच बसलाय. टीम आपण पाहिले असेल विघ्नेश स्पोर्ट कुंभुर्वे संघाला फलंदाज बाद झालाय सुरेश भगत. वैयक्तिक 1 सांघिक आपण पाहिले असेल 18 संख्येवरती पहिला गडीकार झालाय. नवीन फलंदाज या संघाचा सरसेनापती ऍज कॅप्टन नौजल भोईर. 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले तर साहेबांकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय नौजल भोईर यांच्याकडे. पहिलाच बॉल हुक केलाय. फिल्डर धावताय भाग मिल्का भाग. बॉल थांबणार नाहीये. बॉल एक टप्प्याने सीमारेषा पलीकडे होईल फरार. सीमारेषा पार. मिळतील 4. येतोय चौकार. बावीस लागल्या स्कोर कार्ड होते 22. लॉस ऑफ 1 विकेट्स. अद्याप 2 बॉलचा खेळ बाकी असेल. चांगले फटकेबाजी मैदानाच्या चौफेर करताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक इन मध्ये नौजल भोईर आलेल्या 4 धावेनं अकाउंट ओपन केस स्वतःच. टीमला पोहोचवले 22 आकड्यावरती 1 विकेट. चांगली फटकेबाजी. स्लोवर पीक केलाय. फुल टॉस फुल टोल वसूल करणारा फलंदाज नौजल भोईरच्या बॅट मधून 4 नंतर 6 मोठा धमाका बिग ब्लास्ट षटकार. चार नंतर 6 2 बॉल मध्ये 10 धावा कुठल्यात. अजून एक येईल का. फटकाला जवाब आहे. काव रिझन मध्ये फिल्डर नाहीये. त्याचा घेतलाय फायदा. बॉल चालला एक टप्प्याने. अजून एक सीमारेषा पलीकडे. 4-6 पुन्हा एकदा अंतिम बॉल मध्ये 4. नौजल भोईर ऑन अ फायर. बत्तीस धावा 32. लॉस ऑफ 1 विकेट्स 2 ओव्हर्स. 12 बॉलचा खेळ संपलाय. धावा लागत पटलं वरती 32. 1 विकेट. त्यामध्ये आपण नक्कीच पाहिलं असेल नौजल भोईर 4-6-4 फक्त न फक्त 30 मध्ये नक्कीच भाषा बोलतोय. नौजल भोईर नाम तो सुना ही होगा. टीम कुंभुर्वे संघाला जेव्हा जेव्हा 1 बॉल 4 1 बॉल 5 1 बॉल 6 जेव्हा जेव्हा लागल्यात तेव्हा मात्र नक्कीच नौजल भोईरने षटकार ठोकून सांगितलाय की मी आहे ना. हे ठणकावून सांगून अनेक स्पर्धेमध्ये टीमला मात्र नक्कीच पुण्याचं काम करणारा नौजल भोईर या संघाचा सरसेनापती. नॉन स्ट्राईक इन वरती पाहते आपण जबरदस्त फटकेबाजी. स्ट्राईक इन वरती मनोज भगत जो पहिल्या षटकामध्ये तुटून पडला. ऑन स्ट्राईक ट्रॅक वरती
प्रथमेश कोहली परफेक्ट यॉर्कर, टोक रशन, पिक्चर ऑफ द परफेक्ट पहिल्याच बॉल वरती पाहायला मिळतोय. प्रथमेश कोहली द स्पीड गन ऑफ गणेशपुरी टीम. पहिल्या मॅच मध्ये ज्या खेळाडूची मात्र नक्कीच वाहवा झाली का त्याच्या पाठचं कारण होतं 51 धावांची 64 धावांची बहादर केली त्या मॅच मध्ये. चौकार षटकांची आतिषबाजी मैदानाच्या चौफेर. वेगवान बॉल फेकलाय एक्स्ट्रा कोटच्या वरतून बॉल चाललाय दन करत सीमारेषा पलीकडं फक्त न फक्त बनले दर्शक. बॉल अजून एक चौकार. चार सहा चार चार काय फटके बाजी. सिंगल डबल नाहीये तर चौकार षटकारासाठी मी तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मी उतरलोय हे सांगत असतानाही फलंदाजी. स्लोवर वर पिक केलाय. वेट अँड वॉच. बॉलची तर वाट पाहिली त्यानंतर अक्षरशः वाट लावली. बॉल अजून एक डीप मिड विकेटच्या वरतून फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. नवचार भोईच्या बॅट मधून तडाखा. 6 षटकार. त्रेचाळीस धावा 43 लॉस ऑफ 1 विकेट्स. दमदार दिमागदार सुरुवात. ओ पाठीमागे सोडून दिला अक्षरशः वेगवान बॉल परंतु अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यामध्ये देत नाहीये. वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. सिंगल मिळालेली बॉल मध्ये एक्स्ट्रा मध्ये नक्कीच भर पडली जाईल. 44 धावा 1 विकेट. अद्याप 3 बॉल बाकी आहेत. प्रत्येक खेळाडूचं मात्र नक्कीच स्वागत करतोय नवजल भोईर. बॉल ट्रॅक वरती पुन्हा एकदा. हो पाठीमागे वड स्ट्रोक. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये दन 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 करत बॅक स्विंगच्या अगदी बाजूने चौकार. थँक्यू डीजे मास्टर. 48 धावा लागला स्कोर कार्ड वरती. 4 चौकार 2 षटकार. ही फक्त न फक्त षटकार चौकार त्याची बधी. ओ परफेक्ट यॉर्कर. सन्मान दिलाय बॉलला. सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न नाहीये. क्रिकेटमध्ये 2 गोष्टी सन्मान दिला जातोय. एक म्हणजे भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे पिक्चर ऑफ द परफेक्ट यॉर्कर. त्याला मत नक्कीच सन्मान दिला जातोय आणि मैदानाच्या आतमध्ये तो सन्मान दिला गेलाय नवजन भोईच्या माध्यमातून. सिंगल झाली ऍड या बॉल वरती. धावा मात्र नक्कीच लागला धावपटला वरती. 49 धावा 49 लॉस ऑफ 1 विकेट्स. शेवटची बॉल रूम बनवून खेळायचा प्रयत्न डायरेक्ट होईल का नाही. सिंगल मिळाली या बॉल वरती आणि 50 कम्प्लीट. टाळ्यांचा कडाट मात्र नक्कीच झाला पाहिजे. 50 धावा झाल्या कम्प्लीट. टीम आपण पाहताय विघ्नेश स्पोर्ट कोंबडवय संघ जबरदस्त केली. मनोज भगत त्यानंतर नवजोन भोईरची फलंदाजी. 3 षटकाचा वाजविकेट संपला काय. धावा लागला पटलावरती 50 1 विकेट. तो पण देऊया आपण डिजिटल संधी. मास्टर काही दिवसापूर्वी मात्र नक्कीच आपण पाहिजे सोशल मीडियावरती अनेक ट्रेंडिंग रील पाहिल्या. त्यामध्येच हे नक्कीच आपण पाहिजे क्रिश काचा गाणं सुने का. खरं तर प्रचंड मेहनत एक कचरा उचलणारा मुलगा आज मात्र नक्कीच सोशल मीडियावरती आपल्या नावाची छाप सोडतोय. स्वतःचा आई वडील नसता सुद्धा संघर्ष करून हे जीवन मात्र नक्कीच सांगताना पाहायला मिळतोय. काही लोकांनी मात्र नक्कीच पहिला हसून त्याच्यावरती हे सर्व मात्र नक्कीच मजा उडवली परंतु त्यानंतर त्याचेच खेळ तर खरे फॉलोअर्स आपल्या इंस्टावरती नक्कीच आपण त्याचे चाहते पाहतोय. वक्त वक्ती की तर बात होती है. रात्र नहीं स्वप्न बदलते.
दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलू न बदलो वेळ मात्र नक्कीच बदलते. ओ स्विच झटक्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येणं बाकी असेल. इट्स अ नॉट डाऊट. पलटी पलटी खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने खेळत तर धावा येतात, तर हे मात्र नक्कीच फलंदाज आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न का करतात हे मात्र समजायला मार्ग नाहीये. पहिलाच बॉल डॉट फेकला गेलाय. पॉइंट ट्राईक वरती राजेश कोहली, अजून एक खर तर फिरकीचा जादूगर, लेफ्ट हॅम बॉलर, राईट हॅम ओव्हर द विकेट. समोर फलंदाज सलामीवीर मनोज भगत 40 वर्षाचा खेळाडू. टप्पा बॉल गुडघा टेकून फटका कन्वर्ट केलाय. वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर आहे. आता स्ट्राईक मध्ये कोण, तर या संघाचा सरसेनापती नवजोल भोईर. फक्त न फक्त चौकार षटकार या मॅच मध्ये वैयक्तिक 29 धावसंख्या खेळतोय. 29. अद्याप खरं तर सुवर्ण संधी आहे या स्पर्धेची. चौथी मात्र नक्कीच अर्धशतक खेळी करण्यासाठी 21 धावा दूर आहेत. तर बॉल ट्रॅक मध्ये राजेश कोहली. जब तक छोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं, ते सांगत असताना बॅकफुटला जाऊन पूल केला आणि अक्षरशः केला बॉलला गोल. पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं, हे सांगत असताना नवजल भोईर ऑन अ फायर. आडव्या बॅटने बॉटमला कत्र बॉल आदळल्यानंतर सिंगल मिळाली. दुसरीचा पलटवार, धोक्याची घंटा. एक वरती 2 मध्ये नक्कीच कन्वर्ट केल्या. मैदानामध्ये तुम्हाला जेव्हा 1 किंवा 2 सेकंद चुकी करता, तेव्हा 1 किंवा 2 धावेमध्ये रूपांतर मध्ये नक्कीच होताना पाहायला मिळतोय. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये ही क्विक सिंगल होती, डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा झाल्या या बॉलवरती. एस 50 धावा जर नवजल भोईरने मारत 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. सिद्धूबाई सोमासे साहेबांकडून, जितूबाई सोमासे साहेबांकडून 50 धाव्यांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. 31 तर लागलेत. 59 टार्गेट नक्कीच आपण पाहत आहे. हो इनसाइड आउट अँड आउट ऑफ द ग्राउंड. नवजल भोईरची फलंदाजी आवाज असेल तर टाळ्यांचा गजर, शिट्ट्या वाजा सुरुवात झाल्यात. अफलातून दानाची फिल्डिंग, त्यानंतर मात्र नक्कीच फटकेबाजी. तो आमचा नवजल भोईर पॉवरफुल, हे सांगत असताना 43 धावसंख्या खेळतोय. फक्त न फक्त 7 धावा. ओ फुलटॉस बॉल टॅप केलाय. समोर कळत स्वतःच्या फॉर्ममध्ये फिल्डिंग करायचा निर्णय. सिंगल मिळाली या बॉल वरती. षटक झालाय कम्प्लीट. 4 षटकांचा माझा विकेट संपतोय. धावा लागत पटला वरी 67 धावा, 1 विकेट. फक्त न बघतो 1 हिट दूर असेल आपल्या 50 धावसंख्येसाठी. चोवीस बॉलचा खेळ संपलाय. धावा लागा धप्पटला वधी 66 धावा, 1 विकेट. बॉल ट्रॅक वरती परेश कोयला पाहताय. अंतिम षटक, 1 हिट दूर. 50 कंप्लीट होईल का या स्पर्धेमधला चौथा मात्र नक्कीच खेळाडू ठरेल का, हा प्रश्न त्यांना उभा केलाय. काय घडेल शेवटचा अंतिम 6 बॉल, 66 धावा लागल्यात. बॉल ट्रॅक वरती परेश कोहली, समोर नवजोल भोईर. समोर नक्कीच पाहते आपण. पहिला बॉल कॅकिंग ग्रवर ड्राईव्ह, फटका सजवलाय, फटका अप्रतिम आहे. पण तो पंचाचा इशारा आलाय. हा बॉल पुन्हा एकदा फेकावा लागेल. डेड बॉलचा गदर इशारा नक्कीच आलाय. हा बॉल पुन्हा एकदा फेकावा लागेल. चांगला बॉल मात्र नक्कीच हाताला होता परेश कोहलीनं.
परंतु त्यानंतर अक्षरशः नकार दिला. 9 स्ट्राईक इन वरती आणि पंचांनी माझ्या नक्की सांगितलं गेलंय की हा बॉल पुन्हा फेकावा लागेल. एक हिट दूर, षटकार ठोकून 50 कंप्लीट करेल की टीम फिल्डिंग का संघ गणेशपुरी कमबॅक करेल. येस, फटकाला जवाब आहे. लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझ्यासाठी, लढायला माझ्या अंत नाही. पुन्हा उठेन, पुन्हा लढेन हे सांगत असताना 50 धावा कुठल्यात बॅट वरती करून मात्र नक्कीच मानवंदन स्वीकारायचे आहे. फलंदाज नवजल भोईर ऑन अ स्ट्राईक, ऑन अ फायर, बॅक टू बॅक अजून एक धमाका. थँक्यू डीजे मास्टर. या सीझनची दुसरी 50 लगवणारा फलंदाज नवजल भोईर. प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्ट्या वाजायला सुरुवात झाल्या. प्रचंड प्रेक्षक या मैदानात नक्कीच पाहायला मिळते. 72 धावा, 72, लॉस ऑफ 1 विकेट्स. स्लो बॅटची कडा पाठी मागे, सिंगल मिळाली. फर्स्ट स्लिपला बॉल ट्रॅव्हल सिंगल मिळाली या बॉल वरती. परंतु काय फलंदाजी केल्या. तिसऱ्या क्रमांकावरती आला त्यानंतर अक्षरशः तोडफोड फलंदाजी. फक्त न फक्त षटकार चौकार, षटकार चौकार मैदानाच्या आज चौफेर पाहायला मिळाले. प्रेक्षकांची मन जिंकली. प्रचंड खेळ तर पाठीरागे आपले नक्कीच व्यासपीठावर पाहताय. त्यामध्ये विनोदजी भगत, त्यानंतर शुभमजी कोहली आणि मात्र नक्कीच अनेक सारे मान्यवर या मॅचच्या स्पर्धेचा आपण नक्कीच लाईव्ह आनंद घेताय. जबरदस्त फटकेबाजी. मनोज भगत ऑन स्ट्राईक. ओ ब्लॉक हॉल खोदून काढलाय. समोर दिशा फटका सजवलाय. वाडिश लॉंगोला मात्र नक्कीच फटका सजवलाय. एकच मिळेल या बॉल वरती. सिंगल टीमला पुण्याचं काम करतोय. स्ट्राईक एन वरती नवजल भोईर ऑन अ स्ट्राईक. 74 धावा लागला. स्कोर कार्ड होती 1 विकेट. अद्याप 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल मध्ये काय करेल, कारण या षटकामध्ये 3 बॉल मध्ये धावा खर्च केल्या 8 या खेळाडूंना. शेवटचे 3 बॉल. स्लोवर बॉल आता चकवा दिला ऑस्टमच्या बाहेर. इट्स अ व्हाईट बॉल. शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न टप्प्यात देत नाहीये, कारण त्याला माहिती आहे नवजल भोईच्या टप्प्यात आला तर थेट कार्यक्रम होणार यात मात्र शंका नाहीये. जबरदस्त फटकेबाजी. शेवटचे 3 बॉल कमबॅक करेल का परेश कोहली. 75, 75 धावा लागला स्कोर कार्ड होती. फुलटॉस बॉल पाठच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. थोडं झाला फंबल. सिंगल्स मिळेल या बॉल वरती. पहिल्या बॉल वरती षटकार, परंतु त्यानंतर कमबॅक होता टीम गणेशपुरी आणि परेश कोहली याचं. पहिल्या बॉल वरती 6 खाल्ल्या, त्यानंतर 1 अवांतर, त्यानंतर पुन्हा एकदा 1 धावा खर्च केला. अद्यापर्यंत 10 धावा. चांगली फटकेबाजी. या षटकामध्ये रोखण्याचं काम परेशच्या माध्यमातून राहिलं. हो पुण्याचा खेळ तर मिस्टामिंग स्ट्रोक या बॉल मध्ये सिंगल धाव. 77, लॉस ऑफ 1 विकेट्स. शेवटचा अंतिम बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल फेकला जाईल परेश कोहलीच्या माध्यमातून. स्ट्राईक एन वरती नवजल भोईर 50 कंप्लीट करणारा हा खेळाडू. अंतिम बॉल वरती काय घडेल. परेश तू नवजल भोईर. अंतिम बॉल वरती कुटपाचा बॉल पूल करायचा प्रयत्न, पण तो ऑप्शनच्या बाहेर पंचाने एरला आणि दंडित केलाय. या षटकामध्ये जवळजवळ दुसरा वंतर बॉल फेकलाय परेश कोहलीच्या माध्यमातून. पट्ट्यामध्ये देत नाहीये. शरीरापासून दूर ठेवण्याचा वारंवार प्रयत्न चालू आहे आणि ते खरं तर चांगलं आहे, कारण ज्या लय मध्ये नवजल भोईर राहील ना, प्रत्येक बॉल खरं तर बॉलच्या बाहेर फेकू शकतोय आणि ते करून दाखवलाय. शेवटचा अंतिम बॉल, फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल करणारा फटका. आणखीन एक धमाका. माणसाला आपण पाहिले असेल फोटो काढायला वेळ लागत नाहीये, पण स्वतःची इमेज बनवायला ही काल लागतो आणि काल ती वेळ
सर्व काही मात्र नक्कीच या मॅच मध्ये पाहायला मिळाली. नवजल भोईरची फलंदाजी हवी असेल टीम कोंबडवजे आणि सर्व पाठीराखे टाळ्यांचा गजर झाला पाहिजे या खेळीसाठी. थँक्यू सो मच. धन्यवाद चेतन स्वामी. ज्यांचा वाज तुम्ही पूर्वार्धाच्या खेळामध्ये पाहिलात. चला दोन्ही फलंदाज रेडी राहा. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि तब्बल 5 ओव्हर मध्ये 84 धावा काढल्यात आणि 85 धावांचं भलं मोठं लक्ष. त्यामध्ये नवजल भोईर, क्या बात है, 15 बॉल मध्ये 58 धावा. मला वाटलं नवजल भोईरला फक्त बॉल पकडता येतो. नाहीये मित्रांनो, नवजल भोईरला बॉल ठोकता पण येतो. बरोबर ना नवजल? जबरदस्त ठोकम ठोक फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली.
पहिल्यांदा मी नवजल भोईरची एवढी चांगली फलंदाजी पाहिली, कारण बेस्ट फिल्डर म्हणून त्याला मी नेहमीच पाहत असतो. बॉल पकडताना आज बॉल ठोकलाय आणि रेश्मा महेकरला तो बॉल पकडायला ज्या पद्धतीनं आपण बघितलं ते आवडलं. नवजल भोईर ज्यावेळी त्यांनी बाईट दिली ना की मला बॉल पकडायला आवडतोय, रेश्मा महेकर देखील खुश झाली होती त्यावेळी की नवजलला बॉल पकडायला आवडतंय. परंतु आज खूप चांगले बॅटिंग केली नवजलनं, जबरदस्त हिटिंग. आज खरं तर मी कमी बॉल मध्ये जास्त धावा प्रणय, 15 बॉल मध्ये 58 धावा. परंतु या धावांचं आव्हान करण्यासाठी आता सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. एका बाजूला प्रथमेश कोळी आणि त्याच्या सोबत ज्ञानेश्वर कोळी. कोळी आता मात्र ये कोळी बांधव मैदानात दाखल झालेत. आता सर्वांचं लक्ष कोणावर असेल तर प्रथमेश कोळीवर. एक महत्वाचा विकेट. प्रथम प्रथमेश कोळीच्या विरोधात भाऊ आहे प्रतीक कोळी, कीपर आहे. त्याचं कॉन्सन्ट्रेशन लूज करावं लागेल प्रतीक कोहली तुला, प्रथमेश कोहलीला जर बात करायचं असेल तर, कारण मॅच जिंकायचं आहे. आज जय मल्हार हॉटेलचे ओनर प्रतीक कोहली 2 दिवस खर तर भोजनाची व्यवस्था त्यांनी केली, त्यांचंही आज आपण कौतुक करूया. मॅच ऑन, लेट्स प्ले. पहिला आज बॉल, ओ माय गॉड, नवजल भोईर टिपतोय झेल. प्रथमेश कोहलीचा हा विकेट आणि जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. ठोक डीजे. आणि अशा प्रकारे क्या बात आहे. नवजल भोईरला बॉल पकडायलाही आवडतं, बॉल ठोकायलाही आवडतं आणि त्यांनी पकडला बरोबर झेल. पकडला बॉल दोन्ही हातामध्ये आणि प्रथमेश कोहलीला तंबूचा रस्ता दाखवला. आता पूर्णपणे 50% मी तर म्हणेन या सामन्यावर पकड मजबूत केली आहे ती म्हणजेच या संघानं. परंतु नवीन आलेला फलंदाज आल्या क्षणाला ठोकतोय. चौकार मदन कोहलीवर आलेला हा सुयश कोहलीनं लगावलेला हा पहिला चौकार. मदन कोहली गोलंदाजीच्या उंबरट्यावर असताना पहिल्या बॉलवर प्रथमेश कोहलीची विकेट मिळवली. त्यानंतर सुयश कोहली आला, त्यानं चौकार ठोकला. 85 धावांचं लक्ष आहे या मैदानावर. 85 धावा म्हटलं ना तर एवढ्या महागड्या नाही आहेत मित्रांनो. 95 धावा, 96 धावा, 90 धावा होताना पाहिल्यात. त्यामुळे प्रयत्न केला जाईल. मनोज भगत झेल खाली, अजून एक विकेट. सुयश कोहली बॅक टू डग आउट. एका मागून एक विकेट प्राप्त होतोय. बघा दोन्ही संघांना किती महत्वाचा हा मॅच आहे. दोन्ही संघांना डू ऑर डाय आहे, नॉकआउटचा सामना आहे मी म्हणेन. एक एक सामना तुम्ही गमावलात, त्यामुळं लुझर वर्सेस लुझरचा हा सामना, त्यामध्ये तुम्हाला एक मॅच जिंकावाच लागेल. जिंकू किंवा मरू हा मात्र सामना आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये 2 विकेट प्राप्त झालेत. प्रथमेश कोहली, सुयश कोहली, त्यानंतर आता अजित कोहली येतोय.
सरळ स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, चेंडू जातोय सरळ, कोणी क्षेत्ररक्षक नाही, निर्जन स्थळातून चेंडू फरार, येतील 4 धावा, चौकार. चार धावा, चौकार आलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावर. 8 धावा. बघा इथे मात्र गणेशपुरी संघाला प्रयत्न करावे लागतील. ओ लवली स्ट्रोक, इनसाइड आउट, लॉफ्टेड स्ट्रोक, चेंडू सरळ गेला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, प्रयत्न सुरू होते परंतु चेंडू फरार. अजून येतील 4 धावांसाठी चौकार. 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या 12 या आकड्यावर 17.0ची सरासरी आहे आणि 17 करायचे आहेत पहिले प्रत्येक ओव्हरच्या मागे, परंतु 14 धाव या ठिकाणी 12 धावा आल्या आहेत. पुन्हा एकदा त्या साईडनं खेळलाय, ओ क्षेत्ररक्षक आहे, गुड कॅच. अजून एक विकेट, कुमार कोहलीनं टिपलाय झेल. समाप्त झालाय बॅट्समन अजित कोहलीचा खेळ. हिस्सा कंशी देव, भाऊच भिकारी झाला तरी चालेल, तर बहिणीसला पहिला हिस्सा द्या. चांगलं संगीत आपण ऐकलं. आजकाल राहिला नाही, नाता राहिला नाही भाऊ 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 बहिणीचा. पैसा दिसतो लोकांना, फक्त ओनली पैसा. चांगला संगीत खूप चांगला ऐकला आपण, परंतु इथे मॅच देखील तेवढा आता हार्ड होतोय. 12 धावा धावफलकावर लागल्यात. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त. आता धाडस करावं लागेल, स्वर्गीय बाबूबाई सुकीर डोलकर प्रतिष्ठान गणेशपुरी संघाला. कारण जगात धाडस केल्याशिवाय कोणाला यश मिळत नाही. कारण ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत. हिम्मत करावी लागेल. आव्हान कठीण होत चाललंय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्यात 12, करायचे आहेत 85 धावा. प्रथमेश कोहलीकडनं अपेक्षा केल्या होत्या. मी सुरुवातीला सांगितले की प्रथमेश कोहलीची जर बॅट चालली ना तर मात्र या आव्हान सहज पार होईल. परंतु इथे प्रथमेश कोहलीला लवकरात लवकर बाद केलं. नवजल भोईरनं टिपला झेल आणि मदन कोहलीला मिळाली विकेट. मनोज बघत येतोय. शॉर्ट पिच बॉल, शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेट कडे. नवजल येतोय, पुन्हा एकदा चेंडू पकडेल, फेकेल आणि फक्त एक सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या 13. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय पूर्वार्धाच्या खेळामध्ये झालेली बॅटिंग, त्याचप्रमाणे जर उत्तरार्धामध्ये धावा होत आहेत. या मैदानावर मी म्हटलं नाही की 90 धावा देखील होत आहेत, 95 धावा देखील होतात. त्यामुळं प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नार्थी परमेश्वर. लेग स्टंप सोडून जातो. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. थोडासा स्लोवर फेकला. मनोज भगत कडे असणारा अनुभव, कधी स्लोवर कधी फास्ट, अशा परिस्थितीमध्ये अगदी गोलंदाजी होताना पाहायला मिळते. हा मॅच एवढा महत्वाचा आहे ना प्रणय, जो हारेल तो या लीग मधून बाहेर जाईल. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. शर्तीचे प्रयत्न आहे. चेंडू अलोंग द कार्पेट ड्राईव्ह. हो, नवजल आहे, सगळं नवजल कडे बॉल जात आहेत आणि बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड त्याला मिळतो नेहमीच बऱ्याच स्पर्धेमध्ये. परंतु पहिल्यांदा आज बॅटिंग त्याने केली आहे. ठोकम ठोक बॅटिंग. आज बॉलाला बरोबर ठोकलंय. 2 मॅच मध्ये नवजल भोईरनं 80 धावा काढल्यात. 80 धावा काढल्यानंतर तेवढाच फिल्डिंग करतोय. स्लोवर बॉल अलॉंग द बॉडी, शरीराचा वेध घेतला. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. धावसंख्या स्थिर स्थगित, फक्त 15 या आकड्यावर. मेहनत घ्यावी लागेल.
चांगली गोलंदाजी मनोज भगतची तुम्हाला पाहायला मिळते. मनोज भगत म्हटलं तर एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून पाहायला मिळतो. 40+ आज वय वर्ष 40 झाल्यानंतर देखील कमालीचं प्रदर्शन करत असताना मैदान गाजवण्याची जिद्द नेहमीच त्याच्यामध्ये पाहायला मिळते. यो फ्लायटेट दिली होती की अगदी चेंडूला, परंतु चेंडू गेलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राकडे. उत्तुंग षटकार. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा. हो, चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त फिल्डिंग. एक 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 सिंगल रन मिळाली आहे. चांगली फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग, चांगला इफर्ट दाखवला होता. अगदी चेंडूला स्टॉप केलं, पकडलं आणि फेकला. त्यानंतर मात्र मिळाली केवळ एक रन. एका रनच्या मोबदल्यात आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावर 22 आणि 3 गडी बाद 22 धावा धावफलकावर. आता आणि आमचे जितेंद्रजी सोमासे या व्यासपीठावर उपस्थित आहेत आयोजनाच्या भूमिकेत. आणि त्यांनी बघा नवीन आलेल्या गोलंदाजाला पारितोषिक लावलंय. 40+ गोलंदाज आहे, बरोबर. आणि जितेंद्र सोमासे यांच्या संघाचा, खर तर यांच्या टीमचा हा प्लेअर आहे. त्यामुळे बघा, जर विकेट हॅट्रिक घेतली तर जितेंद्रजी सोमासे यांच्याकडनं 2,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. हे मोटिवेशन असतं. खरं तर हे तुम्हाला प्रोत्साहन दिलं जातं ज्यावेळेला आपला एखादा खेळाडू जातो ना मैदानावर, तेव्हा आपलाच माणूस आपल्याच खेळाडूला प्रोत्साहन देत असतो. हे प्रोत्साहन मिळते जितेंद्रजी सोमासे यांच्याकडनं. गोलंदाज विकास ठाकूर साठी विकेट हॅट्रिक साठी 2,000. पहिला बॉल, विकेट कॉट बिहाइंड द विकेट, फर्स्ट विकेट डाऊन. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिलाच गडी बाद झालाय, म्हणजेच मिळालेला पहिला विकेट. विकास ठाकूरला मिळालेली पहिली सफलता. फलंदाज ज्ञानेश्वरच्या स्वरूपात ज्ञानेश्वर कोळी 40+ चा ओपनर. म्हणजे 40+ न 40+ च्या खेळाडूला बाद केलाय गोलंदाजानं. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 22 धावा. पहिलं षटक समाप्त झालं त्यावेळेस 12, दुसऱ्या षटकामध्ये 10. 22 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. विकास ठाकूरच्या पहिल्या बॉलवर विकेट मिळाली आहे. ऑन स्ट्राईक डावखुरा फलंदाज. ओहो, विकेट डोलकर मिस होतोय. बॅट्समन नेम राजेश. राजेश येतोय, न्यू बॅट्समन. विकेट नॉन स्ट्राईकला आहे. परंतु गोलंदाजाचं कौतुक करूया. विकी ठाकूर विकेट हॅट्रिक साठी जितेंद्र सोमासे यांनी 2,000चं बक्षीस लावलंय तुम्हाला. पहिला विकेट मिळाला होता. हो, ऑफ स्टंप सोडून जातो, व्हाईट बॉलचा इशारा. अनुभव आहे, प्रचंड अनुभव विकास ठाकूर यांनी आपले टेनिस क्रिकेटसाठी दिलेले अनेक दिवस. विनोद भगत आता मोटिवेट करतोय ताल्यांनी आपल्या खेळाडूंना. आहे आउट. जबरदस्त गोलंदाजी. अजून एक विकेटचा या ठिकाणी अंत होतोय. आणि नवजल
नवजल भोईरचा खरं तर आजचा खेळ बहरलाय. गोलंदाजी ज्या पद्धतीनं फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण, अपेक्षा आहे की नवजल भोईरनं गोलंदाजी करावी. शुभम कोहलीची इच्छा आहे. हा, 5वी ओव्हर, शेवटचा ओव्हर तरी शुभम कोहलीची इच्छा आहे की नवजल भोईरनं टाकावं. नक्कीच. हा, नंतर फायदा आहे, मालिका वीर मध्ये तुम्ही याल पुढे. तर नवीन फलंदाज मैदानात जातोय. विशाल कोळी मैदानाच्या आतमध्ये. कोंबडभुजे संघासाठी अनेक वर्ष खरं तर या खेळाडूंनी चांगला क्रिकेट केला. नवजल भोईर असेल, शुभम कोहली आज आमच्या व्यासपीठावर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत, चांगली माहिती आम्हाला देतील. आणि त्यांची इच्छा आहे की नवजल भोईरनं गोलंदाजी करावीच, एक षटक तरी फेकावं, कारण मॅच थोडी वन साइड होतोय. हा, प्रणय प्रणय मात्रे देखील बोलते की नवजलनं ओव्हर फेकावं. आमचे गुणलेखक 2 विकेट तरी प्राप्त झाले ना, पुढे जाईल मालिकावरीमध्ये. खोलवर पत्ता बॉल, पुन्हा एकदा नवजल 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 आणि नवजल पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हा त्याला अगदी पाहतोय की चांगला जोश निर्माण झालाय मैदानावर. हा कोंबडभुजे संघातून एवढा जोश यायला हवा. पाचगाव प्रीमियर लीग मध्ये जो जलवा आहे ना, तर कोंबडभुजे टीम मधून जर जलवा दाखवला ना, तर कोंबडभुजे टीम देखील पुढे येईल. अजून 24 धावा धावफलकावर. नावेकाडीला मॅच आहे आज कोंबडभुजे टीमची आणि खारकोपर. मग एवढा स्टॅमिना ठेवावा लागेल नवजल भोईरला, घ्यायला लागेल स्टॅमिना. कुठलाही स्टॅमिना. मग तुम्ही स्टॅमिना घेताना रिओ घ्या, हेल घ्या, स्टीन घ्या, कोणताही स्टॅमिना. ओ माय गॉड, इट्स अ ग्रेट हिट. चेंडू बराच काल, ओ माय गॉड, नवजल भोईरकडनं झाली थोडीशी चूक. सीमारेषेच्या जवळ चेंडू हातातून निसटला. सिक्सर. रूप तुझ बघून शिनाकवा पुन्हा पुन्हा. हा कोणाचा आवाज आहे? आवाज आम्हाला समजलं नाही कोणाचा आवाज आहे, परंतु डीजे मास्टरनं ऐकवलं आपल्याला. येस अंपायर. स्कोर टोटल धावफलकावर 31. आता चेंडू आणि धावांचं अंतर आपण प्रणय सांगूया. अजूनही 12 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता. ही ठोकन ठोकी तुम्हाला आता सुरू करावीच लागेल. मॅच खूप निर्णायक आहे. जो जिंकणार तो पुढे जाणार, जो हारणार तो या पाचगाव प्रीमियर लीग मधून बाहेर जाणार. असा मॅच 54 धावा करायच्या आहेत 12 बॉल मध्ये. प्रथमेश कोहलीची जर विकेट लवकर गेली नसती तर कदाचित हा मॅचचं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. फुलटॉस बॉल डिफाईन लेकडे, चेंडू दंदन दंदन करत निघालाय सीमा पार. पंचांचा इशारा येईल. 4 धावांसाठी चौकार. स्पोर्ट्स उलवे आणि यातून संघ जिंकेल तो लगेच आपण मॅच खेळवणार आहोत. लेग स्टंप सोडून जातोय. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळते. गौरी स्पोर्ट्स उलवे टीम आपल्याला सज्ज व्हायचं आहे. यातून जिंकेल त्या संघासोबत तुम्हाला खेळायचं आहे आणि जो हारेल तो या स्पर्धेतून बाहेर जाईल. निर्णायक सामना, नॉकआउट. चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलाय वाईडिश लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलेल कुमार आहे त्या ठिकाणी. कुमारनं मात्र चेंडू उचललाय. कुमार नेहमी 12व्या खेळाडूच्या भूमिकेत असतो. कोंबडभुजे संघ ज्या ज्या वेळेस खेळतो ना, आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये कुमार तुम्हाला पाहायला मिळतो, परंतु आज तो स्वतः प्रत्यक्षात मैदानात खेळतोय. ब्लाइंड स्ट्रोक,
मात्र चेंडू आणि चेंडूपलीमध्ये कोणताही संपर्क येत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर स्थगित पाहायला मिळते ती फक्त 37 धावा. येणारे 9 बॉल 48 धावा. मॅच थोडा वन साइड होतोय. 9 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. नौजल आता ओव्हर फेकावा लागेल. शुभम कोहली सांगतोय की नौजलला गोलंदाजी करताना मला पाहायचं आहे. हा चेंडू सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक सिंगल पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का नाही. आता मॅच थोडी वन साइड झाली म्हणजे नौजलला ओव्हर घ्यायला काही हरकत नाही. खरं तर कोंबडभुजे संघामध्ये कधी गोलंदाजी मिळत नाही, पण हीच खरी तुझी परीक्षा आहे. जर इथे चांगली गोलंदाजी केली तर कोंबडभुजे संघातून देखील तुला गोलंदाजी मिळेल. सरळ स्टेट ड्राईव्ह. हो, लवली फिल्डिंग. जबरदस्त कुमार. बघा 12व्या खेळाडू जरी असला ना तरी आज त्याने खूप चांगलं फिल्डिंग केली. कारण वाकलनचा केतन मात्र देखील 12व्या खेळाडूच्या भूमिकेत असायचा. आज तो किती नावावर उभा आलाय. ISPL खेळतोय. ही तुमची प्रगती आहे. काल 50 मारली आहे त्यानं. परंतु हा चेंडू पुन्हा एकदा नौजलला अक्षरशः बीट करून जातोय चेंडू. वन बाउन्स सीमा पार 4 रन्स. नौजल भोईर षटक घेऊन येणार नाहीये. आमच्या इच्छा पूर्ण राहिल्यात. शुभम कोहली वाट पाहत होता. हा, वन साइड माझी हीच चान्स होती. नंतर नाही भेटणार. नंतर काय नाही. आता प्रतीक कोहली येते गोलंदाजीसाठी. प्रतीक कोहलीचा पहिला बॉल डॉट. जय मल्हार हॉटेलचे ओनर. खरं तर आपण पाहतोय प्रथमेश कोहली यांचे बंधू आज भावाच्या विरोधात खेळत असताना चांगला परफॉर्मन्स झालाय. प्रकाशजी कोहली यांचे सुपुत्र. हो, कव्हर ड्राईव्हचा हा अप्रतिम टोला लगावलाय. चेंडू मात्र वेळ निघून गेलाय आणि वेळ निघून गेल्यानंतर आलेला हा खणखणीत चौकार. गरज आहे आता मोठ्या फटक्यांची. ज्या वेळेस मिडल ऑर्डरला ज्या फलंदाजीची आपण कामगिरी केली तर थोडीशी खराब राहिली आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर आता धावसंख्येचा जर विचार केला तर फक्त 47 या आकड्यावर धावसंख्या. 85 धावांचं लक्ष्य. वन साइड मॅच. हवेमध्ये झेल आहे. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. मदन कोहली टिपतोय झेल आणि अप्रतिम कामगिरी केली आहे. हा मदन कोहली टिपतोय झेल. मेन विकेट प्रथमेश कोहलीचा त्यानं टिपला ना. मदन कोहली हिरो ठरला नौजलच्या सोबत. कारण प्रथमेश कोहलीकडे ती क्षमता होती. मागच्या मॅच मध्ये त्यांना अर्धशतक ठोकलं. त्याच प्रथमेश कोहलीला लवकरात लवकर बाद केलं ना. तिथून मोमेंटो पूर्णपणे शिफ्ट झाला आणि या सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललं. शॉर्ट पिच बॉल, स्लोवर बॉल. प्रतीक कोहली खेळत गोलंदाजी करत असताना आता वन साइड हा मॅच पाहायला मिळतोय. चला गौरी स्पोर्ट्स उल्वे संघ. ऐलेश मात्रे या लवकर. आलेत आलेत आलेत. हजर ते सांगतात आम्ही हजर. आणि अशा प्रकारे मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहेत. कोणत्याही प्रकारची चुरस नाही, मजा नाही, परंतु येतोय चौकार. ऐकूया पुन्हा एकदा एक एंटरटेनमेंट सॉन्ग. संगीत. एक बॉल आहे फक्त एक चेंडूचा खेळ बाकी. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रतीक कोहली समोर बॅट्समन. पुन्हा एकदा चौकार वीर विशाल. आणि अशा परिस्थितीमध्ये तब्बल 33